तिथे दिल्लीला झालेले तिथे जी लाठीचार्ज झालाय त्याबद्दल आम्ही निषेध नोंदवायला चाललेलो आहोत आणि हा कुठेतरी प्रश्न सुटला पाहिजे याबद्दल आम्ही निवेदन. पेपर फुटी म्हणजे चुकीचंच आहे, कारण विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर पेपर फुटल्या साहजिक जे मेरिट स्टुडंट आहेत त्यांच्यावर इफेक्ट होतो. असं परत घडू नये म्हणून शासनाने काहीतरी चांगले पावलं उचलले पाहिजे. जे जंतर मंतर संबंधात जे दिल्लीमध्ये उपोषण चालू आहे, तिथे लाठीचार्ज झालेला आहे, ते विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती मागणी रास असल्या कारणाने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. लाठीचार्ज कोणताही अमानुषच गृहीत धरला जातो, त्यामुळे त्याबद्दल वक्तव्य करणं काही आवश्यक नाही. परंतु ज्या कारणासाठी तिथं मुलं जमलेले आहेत ते कारण प्रत्येक घरामध्ये आपल्याला ती अडचण दिसून येते. प्रत्येक घरामध्ये एक मुलगा अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी उभा आहेच. त्यामुळे तिथे होणारा जो काही त्रास आहे ते आपल्यापर्यंत पोहोचला आहे. सामाजिक बांधिलकी हे आम्ही सगळे जोपासून आज आम्ही प्रतिनिधित्व करत अशा स्वरूपाचं निवेदन आम्ही कलेक्टरला दिलेलं आहे. पॉलिटिकल आम्ही कमेंट करणार नाहीत, कारण तो आमचा पिंड नाही, परंतु सामाजिक बांधिलकीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत. खरं तर काल जंतर मंतरवर जो हल्ला केलेला आहे पोलिसांनी, दिल्ली पोलीस, एक सेम्पल ॲक्टिव्हिटी आहे ती. आम्ही पॉलिटिकल कॉमेंट न करता एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोशल अकाउंटेबिलिटी याचं भान सरकारला सुद्धा नाही आहे. आणि दिल्ली पोलिसांना त्यांनी म्हणजे इम्पोज करून ते एकदम लहान लहान 15-15, 16-16 वर्षाच्या मुलींवर जे हल्ले केलेले आहेत अक्षरशः अतिरेकी समजून त्यांना, ते योग्य नाही आहे. आणि शेमफुल टू दिल्ली पोलीस, शेमफुल टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. खरं तर या संदर्भात शिक्षण मंत्री जे आहेत, खरं त्यांनी तर खरं इतकी बेशरम आणि इतके लाजिरवाणे तर म्हणता येणार नाही, इतकं बेशरम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान. 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या करून सुद्धा त्यांना थोडीशी सुद्धा लाज वाटली नाही की आपण रिझाईन केलं पाहिजे. यापूर्वीचा जो इतिहास आहे, एक सिंपल रेल्वे ॲक्सिडेंट झाला होता, त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता. त्या गोष्टी खाली पर्क्युलेट व्हायला पाहिजे, पण तशा होत नाही आहे आणि गव्हर्नमेंट त्यांना इनडायरेक्टली बळ आहे. खरं तर पोलिसांच्या गणवेशामध्ये BJPचे सरकारचे किंवा RSSचे जे गुंडे लोक आहेत त्यांना मोर्चामध्ये घुसून अमानुष लाठीमार करायला लावला होता. ते एकदम निषेधार्थ आहे.